श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपण सर्वजण 9 दिवस देवीची 9 रूपांची पूजा करत असतो. घरामध्ये घटस्थापना करत असतो. अशामध्ये घरामधले जे देव आहेत तर ते देव हलवावे का, त्यांची पूजा कशी करायची किंवा करावी का, म्हणजेच देवांना स्नान वगैरे घालायचे का, अंघोळ घालायची का, आपली रोजची देवपूजा कशी करायची व एका घरामध्ये 2 घट बसवावे का, म्हणजे जर सूनबाई जर कामानिमित्त मुलगा आणि सूनबाई जर बाहेरगावी राहत असतील तर त्यांनी तिकडे घटस्थापना करावी का, किंवा सासूनी आणि सुनेने घरामध्ये दोघींनी उपवास करावा का, किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तीने घरामध्ये उपवास करावे का, असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. घटस्थापना किंवा शारदीय नवरात्री हा उत्सव प्रत्येकाकडे आपापल्या कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो. कारण की जी घटस्थापना आहे तर ती पूर्णपणे आपल्या कुलदेवतेला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित असते. आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाकडे घटस्थापनेच्या वेगवेगळ्या पद्धती केली जातात. ज्यांची जी कुलदेवी आहे किंवा ज्यांचा जो कुलदैवत आहे तर त्यांच्या कुळांच्या प्रमाणे म्हणजेच घरांच्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली जाते. घटस्थापना करण्याचे अनेक प्रकार आहेत. याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त देवांचे, कुलदेवतांचे किंवा कुलदेवीचे टाक फक्त बसवतात व इतर जे देव आहेत तर ते विड्याच्या पानावरती बसवत नाही. त्या देवांची रोजची देवपूजा केली जाते. तर काहींना प्रश्न पडतो की देव हलवावे का, जर तर ती ही घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाच्या प्रमाणे केली जाते. त्यामुळे यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आपण पाहून वेगवेगळ्या पद्धतीने काही नवीन करायला जाऊ नका. कारण की त्यामुळे तुमचा जो देव आहे तर तो तुमच्यावर देखील नाराज होईल, त्याशिवाय सांगणाऱ्यांवर देखील नाराज होईल. जी घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाचाराप्रमाणेच करावी लागते. पहिल्यापासून आपल्या घराण्यामध्ये आपले जे आडनाव आहे तर ते आपल्याला आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला घटस्थापना करावी लागेल. पुढच्या पिढीने देखील ते त्याचप्रमाणे करावी. आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलेली आहे ती गोष्ट आपल्याला खूप आवडली म्हणून ती करायची नाही. फक्त आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना करावी. काही जण फक्त घट बसवत असतात. घरामध्ये घटस्थापना करतात किंवा करण्याच्या वेळेस जेव्हा देवाचे टाक असतात तर ते फक्त विड्यांच्या पानावरती बसवतात आणि रोजची देवपूजा करतात. तर काही जणांकडे देव असतात तर ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे विड्यांच्या पानावरती आपण ठेवले जातात. दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशी ते देव उचलले जातात. म्हणजे उपवास सोडल्यानंतर घट उठवल्यानंतरच या देवांना हलवलं जातं. तोपर्यंत त्या देवांना हलवलं जात नाही. तर तुमच्याकडे जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुमच्या वडीलधाऱ्या घरातील माणसांना विचारून तुम्ही याविषयीची घरामध्ये चर्चा करून देव हलवावे की नाही हे ठरवू शकता. कारण की कुणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही गोष्ट नाही. प्रत्येकाच्या पद्धती कुळाचाराप्रमाणे ह्या वेगवेगळ्या असतात. आता आमच्याकडे सांगायचं झालं तर घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने घरातील सर्व देवांना स्नान केलं जातं. विड्याच्या पानावरती सर्व देव बसवले जातात. ज्यावेळी दसरा असतो त्या दिवशी हे देव काढून त्यांना स्नान घातलं जातं. त्यांची पुन्हा पूजा केली जाते आणि त्यांची षोडोपचारे पूजा या दिवशी केली जाते आणि त्याला देवघटी बसलेत असं देखील म्हटलं जातं. 9 दिवसामध्ये आपण देव हलवायचे नाहीत किंवा जी काही घटस्थापना केलेली असते तर ती देखील आपल्याला हलवायची नसते. तर काहींना प्रश्न पडतो आपण कुंकुमार्चन करावं. तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल तर तुमच्याकडे तिचा फोटो देखील असेल तरी त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. फक्त आपल्याला हलवायचं नाही. त्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी जिथे आपला फोटो ठेवलेला आहे, जिथे मूर्ती स्थापित केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही नागवेलीच्या किंवा विड्याच्या पानावरती सगळे देव जे श्रीयंत्र वगैरे आहेत तर ते स्थापित कराल तेव्हा त्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन हे तुम्ही दुर्गाष्टमीला देखील करू शकतात, नवमीला देखील करू शकतात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल. परंतु तुम्हाला असं जर कुंकुमार्चन करायचं नसेल तर त्यानंतर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारी तांबण्यामध्ये ठेवून त्या सुपारीची कुलदेवी किंवा माता लक्ष्मी समजून स्थापना करू शकता आणि त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. परंतु आपल्या देवघरामध्ये जे टाक आहे ते हलवले जात नाही. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ही जी सुपारी आहे तर ती सुपारी देखील
घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कारण की या 9 दिवसांमध्ये देव हलवले जात नाहीत. 9 दिवसांमध्ये देव घटी बसवलेले असतात. सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी, आपली देवी, आपले कुलदैवत आपल्या घरामध्ये 9 दिवस वास करत असतात. त्यासाठी आपल्याला देव हलवायचे नसतं. तर आपल्या गुळाच्या प्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घरामध्ये घटस्थापना करावी. जर मुलगा आणि सून जर बाहेर गावी राहत असतील आणि सासू सासरी जर गावाला असेल तर त्यांनी सेपरेट घट बसावा का असा प्रश्न देखील मनामध्ये येतो. परंतु असं सेपरेट घट बसवलं जात नाही. आपल्या घरातील जी मुख्य माणसे आहेत, म्हणजे जी काही सासू सासरे असतील, वडीलधारी माणसे असतील, तर त्या घरामध्ये ते राहतात. त्या घरामध्ये घट बसवला जातो. सेपरेट बाहेर इतरांनी घट बसवू नये. एका घरामध्ये एकच घट बसवला जातो. एका घरामध्ये 2 किंवा अधिक घट बसवत नाही. त्यासाठी जोपर्यंत तुमची सासू सासरे किंवा वडीलधारी माणसं जोपर्यंत आहेत तर जिथे आहे त्याच ठिकाणी घट बसवावे. तुम्ही तुमच्या घरी फक्त विड्यांच्या पानावरती देव बसवले तरी सुद्धा चालेल. त्यांची रोजची जी देवपूजा आहे तर ती तुम्हाला करायची नाही. कारण की बऱ्याच जणांना असा प्रश्न की गावाला घट बसला आहे, मग इकडे आम्ही देवपूजा करावी का, इकडे आम्ही रोजची देवांना आंघोळ स्नान घालावे का. तर इकडे तुम्ही देवांना आंघोळ स्नान घालू शकत नाही. तुम्ही गावाला जरी घट बसवलं असेल तरी देखील तुम्ही शहरामध्ये राहत असेल तरी देखील तुम्हाला देव फक्त विड्याच्या पानावरती बसायचे आहे आणि त्यांना रोजची आंघोळ घालायची नाही. फक्त पंचोपचारे आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही रोज वेगवेगळी फुलं अर्पण करू शकता. दुसऱ्या दिवशी जी काही तुम्ही फुले काढून घेऊ शकतात. 9 दिवस तुम्ही रोज 9 नैवेद्य देखील दाखवू शकता. फुल अर्पण करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. मंत्र जाप कुंकुमार्चन करू शकता. परंतु देव हलवायचे नाही, देवांना स्नान वगैरे घालायचे नाही. त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपवास घरातील अनेक लोकांनी केला तर चालतो का. तर हो, चालतो. उपवास तुम्ही कितीही जण करू शकता. फक्त घटस्थापना एका ठिकाणी आपल्याला करायची आहे. उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता. परंतु त्यामध्ये असा नियम आहे की तुम्ही एकदा हा उपवास धरला तर तुम्हाला हा उपवास तुमच्या घराण्यामध्ये कसा केला जातो त्याचप्रमाणे उपवास करावा लागतो. काही ठिकाणी एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो. काही जण फक्त उपवास केल्यानंतर तो 3 वर्ष करतात. जर तुमच्याकडे घरामध्ये जशी पद्धत आहे त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता. तुम्ही फक्त हौसेने करायचा म्हणून तो उपवास करायचा नाही किंवा मला करण्याची इच्छा आहे म्हणून यावर्षी नवरात्रीचा उपवास केला आणि पुढच्या वर्षी उपवास करणार नाही असं करू नका. जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही उपवास शक्यतो करू नका. झेपत असेल तरच तुम्ही उपवास करू शकता. फक्त एकदा उपवास धरला की पुढच्या वर्षी देखील आपल्याला उपवास जो आहे तो करावा लागेल. कायमस्वरूपी हा नवरात्रीचा उपवास करावा लागतो. हा जो उपवास आहे तर ती घरातील जी मुख्य स्त्री असते ती धरते. म्हणजे जी कुलस्त्री असते, जी मुख्य स्त्री असते, नवरात्रीचा उपवास ती घरामध्ये धरते. सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला तरी चालतो. जेव्हा म्हणजे ज्यांना शक्य होत नाही, त्यांच्या शरीराला जेव्हा झेपत नसेल तर तो उपवास जो आहे तो तुम्ही सुनेकडे दिला जातो. अशा प्रकारे घरातील एकाने जरी हा उपवास धरला तरी चालतं. परंतु तुम्ही जर हौसेने उपवास धरला नसेल तर तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही धरू शकता. एकदा का उपवास धरल्यानंतर तो कायमस्वरूपी धरावा लागेल. उपवास तुम्ही करू शकत नसाल तरी देखील तुम्ही देवीची सेवा मनोभावे करू शकता. अखंड दिवा देखील लावू शकता. तुमच्याकडे जर गावाकडे घटस्थापना करत असेल, तुम्ही सेपरेट असाल आणि बाहेर राहत असाल तरी देखील तुम्ही जिथे राहतात तुम्ही त्या ठिकाणी अखंड दिवा लावा तरी सुद्धा चालेल. घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. कुंकुमार्चन करू शकता. देवीचे जेवढे काही मंत्र जप असतील तेवढे तुम्ही करू शकता. देवीची सेवा तुम्ही करू शकता. देवीची ओटी भरू शकता. अखंड दिवा लावला असल्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावल्यानंतर काही नियमांचे पालन देखील करायचे आहे. अखंड दिवा लावल्यानंतर कुलूप घालून कुठेही जायचं नाही. कारण की सूक्ष्म स्वरूपांकडे देवी आपल्या घरामध्ये वास करते. अखंड दिवा लावला तर त्याला एकटं सोडलं जात नाही. दिवा विझू नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. अखंड दिवा लावण्याबाबत पण काही नियम असतात. असं म्हणजे दिवा लावला आणि तो विझला असं चालत नाही. त्यासाठी परत नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपलं घर हे स्वच्छ असायला हवं. त्या अगोदरच आपल्याला घटस्थापनेच्या अगोदरच आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरातील अडगळ असेल किंवा कानाकोपरा असेल तो स्वच्छ धुवून काढायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे. घरातील अंथरुणं पांघरुणं किंवा बेड कवर असेल, खिडक्यांच्या स्क्रीन असेल तर ते सगळं स्वच्छ करायचं आहे. हे जे तुम्ही सर्व साहित्य तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे, सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे. या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते. जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच देवीचा वास असतो. त्यासाठी घटस्थापनेच्या अगोदर आपलं जे घर जे आहे तर ते अतिशय स्वच्छ करा. घरामध्ये भांडण तंटे करायचे नाही. घरातील वातावरण हे मंगलमय असायला हवं. आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन देखील तुम्ही करू शकता. मुख्य दरवाजावरती आंब्याचं तोरण देखील लावू शकतात. घर
सुसुस आणि स्वच्छ ठेवावे. देवीचा मंत्र तुम्ही करा. अनेक शक्यतो टीव्हीवरती फोनवरती देवीचे मंत्र देखील लावून ठेवा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घट बसवले तरी आपण सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करायची आहे. देवीच्या पूजा करत असताना धूप दीप ओवाळून शक्यतो घंटा वाजवायची आहे. देवीला 9 दिवस 9 माळा अर्पण करायच्या आहेत. जर 9 नैवेद्य अर्पण करायचे आहेत तुम्ही होईल तेवढी देवीची तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता. मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्की पोहोचते. तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या क्षमतेने देवांची सेवा करा. 9 दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक आलं तर आपल्याला घटाला माळपाणी करायचं नाही. घटाजवळ आपल्याला दिवा देखील लावता येणार नाही, कारण की सुतकामध्ये अशी कोणतीही पूजा केली जात नाही. मासिक धर्म आला असेल तर तुम्ही काही नियमांचं पालन करायला हवं. तुम्ही इतर वेळी जर मासिक धर्म पाळत असेल तरी देखील नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला मासिक धर्म पाळायचा आहे. देवाला जी माळपाणी करायचं आहे किंवा देवाची जी काही पूजा करायची आहे, फुलांच्या माळा घालायच्या आहे, तर ते तुम्ही इतर व्यक्तींकडून करून घेऊ शकता. अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. शक्यतो घरामध्ये आनंददायी वातावरण ठेवा. देवीची साथ तुम्हाला नेहमीच लाभेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.